विसरू नको रे आई बापाला दिली ज्याने काया ती काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची माया अरे मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया सगळं काही आमच्या आईने असं सांगितलेलं आहे पण आई वडील हे किती महान आहेत किती मौल्यवान आहेत कळणारालाच आहे तुझ मिळेल बंगला बारी तुझ मिळेल जीवनामधली अमोल संधी नको घालवू वाया ज्याला आई वडील आहेत त्याला सगळं काय आहे आणि ज्याला आई वडील नाही त्याला काहीच नाही म्हणून आई वडील इतके अनमोल आहेत इतके महान आहेत आयांची सेवा केली तर तिकडं त्या तुळजापूरला जातात कुठे काय त्या अंबाबाईला जातात कुठे काय बकरं कोंबडं कापायला जातात कुठं खंडोबाच करतात अरे एवढे 17 देव बघायची काहीच गरज नाही घरातच आहेत आई वडील फक्त त्यांची सेवा करा देव पावनच झाला जीवनामधली अरे वेड्या हे वेड्या मिळणार नाही आई बाप
जिवंत असता तू नाही केली सेवा ते मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा जिवंत असता तू नाही केली सेवा यावरती कशाला म्हणतोस देवा देवा. आई वडील जिवंत आहे तो बघायचं नाही. आई वडील मेल्याच्या नंतर मात्र वर्षरात कसं घालतात? छाती बडवून रडतात. छाती बडवून केस तोडून आणि वर्षरात घालायच्या वेळेला बुंदी लाडूच्या पंक्ती बसवायच्या. अरे ती जेवायला आहेत का? वेळ संपली. तेच बुंदी लाडूचे जेवण वर्षाला घालण्यापेक्षा त्यांचं वर्ष श्राद्ध करण्यापेक्षा ते जिवंत असताना तो खर्च त्यांना द्या. त्यांना खाल्ल्यासारखा आहे. म्हणतोस देवा अरे वेड्या हे वेड्या अरे मिळणार नाही तुला बापाची माया मिळणार नाही तुला बापाची माया. तिन्ही जग त्याला होते पण आई विना भिकारीच होता. म्हणून कवीने काय सांगितलेलं आहे? महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक कैलासवासी सोपान कोकाटे यांचं हे गीत आहे. आणि शेवटी ते कवी काय सांगतात? स्वामी या तिन्ही जगात आई विना भिकारी अरे वेड्या मिळणार नाही अरे मिळणार नाही तुला